नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी त्याचबरोबर पुढे होणाऱ्या 9000 पदांच्या पोलीस भरतीसाठी GS म्हणजे सामान्य ज्ञान या विषयाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर मित्रांनो, हे प्रश्न आहेत ते 2024 ला झालेल्या 2022-23 च्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेले होते. या प्रश्नांचा अभ्यास आपण काय करतोय, कारण हे प्रश्न उरलेल्या पेपर्ससाठी तसेच पुढे येणाऱ्या 9000 पदांच्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 50 ते 100 प्रश्नांची सराव क्विज टाकली जाते, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि GS या विषयाचे दररोज किमान 50 प्रश्न ते जास्तीत जास्त 100 प्रश्न टाकत असतो. तर मित्रांनो, या प्रश्नांचा सराव करण्यासाठी काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ठीक आहे. लिंक ओपन होत नसेल तर खाली कमेंट करा किंवा डायरेक्ट आम्हाला दिलेल्या नंबरवर DM करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता मित्रांनो, थॉमस कप लक्षात ठेवा, बॅडमिंटनशी संबंधित आहे. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं, तर पुरुषांचा जागतिक बॅडमिंटन कप असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. याला सुरुवात झाली होती 1949. आता मित्रांनो, याला म्हटलं गेलं आहे पुरुषांचा जागतिक बॅडमिंटन वर्ल्ड कप. ठीक आहे. मग त्या ठिकाणी महिलांसाठी कोणता असेल, तर महिलांसाठी याच संस्थेकडून उबेर कप नावाची स्पर्धा घेतली जाते. ठीक आहे. जर विचारलं की थॉमस कप बॅडमिंटन पुरुष आणि विचारलं उबेर कप तर काय, बॅडमिंटन महिला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती भाषा अभिजात नाही? आता मित्रांनो, भारतातील एकूण 6 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे. या 6 भाषा कोणत्या आहेत, तर त्यामध्ये पहा, तमिळ आहे, संस्कृत आहे, त्यानंतर तेलुगू आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे आणि ओडिशा आहे. ठीक आहे, किंवा ओडिया आहे. मग या ठिकाणी कोणता पर्याय चुकीचा असणार आहे? पर्याय 4, गोंडी भाषा अभिजात भाषा नाही. तर मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीचं नाव काय आहे? त्या समितीचं नाव आहे रंगनाथ पठारे समिती. आणि या समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? 2012 ला. लक्षात ठेवा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली, त्याचं नाव काय? रंगनाथ पठारे समिती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला. ते कशाशी संबंधित आहेत? मित्रांनो, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे एक बासरी वादक आहेत. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्यांना पहा, 1992 ला पद्मभूषण आणि 2000 साली पद्मविभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? 1992 पद्मभूषण आणि 2000 साली पद्मविभूषण. प्रश्न क्रमांक 4, वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? आता मित्रांनो, वैनगंगा नदी कोणाची उपनदी आहे? तर इनडायरेक्टली ती गोदावरी नदीची उपनदी आहे. ठीक आहे. ती काय करते, तर मध्य प्रदेशातील शिवनी या ठिकाणी उगम पावते. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे ती येते आणि वर्धा नदीला मिळते. ठीक आहे. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तिघींचा एकत्र प्रवाह आहे, त्याला काय म्हटलं जातं? प्राणहिता म्हटलं जातं. आणि पुढे हा प्राणहिता प्रवाह आहे तो गोदावरी नदीला मिळतो. म्हणजे वैनगंगा देखील गोदावरी नदीची उपनदी मानू शकतो आपण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, अटल सेतू पुलाने कोणत्या 2 शहरांना जोडले गेले आहे? मित्रांनो, अटल सेतू कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. याला काय म्हटलं जातं? ट्रान्स हार्बर लिंक रोड. आणि हा काय करतो, तर दक्षिण मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईमधील न्हावा शेवा या 2 ठिकाणांना जोडतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1, मुंबई आणि नवी मुंबई. मुंबईमधील कोणतं ठिकाण? शिवडी आणि नवी मुंबईमधील न्हावा शेवा. ठीक आहे. म्हणून याला शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड असं देखील म्हटलं जातं. आता मित्रांनो, याची लांबी विचारली जाणार आहे. ठीक आहे. लांबी काय याची? 21.8 किलोमीटर. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6, T20 विश्वचषक 2024 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला? आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ही स्पर्धा कधी झाली? जून महिन्यात झाली. 1 जून ते 29 जून दरम्यान झाली. आणि याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? म्हणजेच यजमान देश कोणते होते? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज. ठीक आहे. आणि या मालिकेचा विजेता कोणता देश आहे? तर भारत आहे. आणि
या पूर्ण मालिकेचा मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणाला मिळाला? जसप्रीत बुमराह याला मिळाला. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर मित्रांनो फायनल बद्दल विचारलं तर फायनल कोणत्या देशामध्ये झाली? भारत आणि दक्षिण आफ्रिका. आणि या मॅच मध्ये विजेता झाला भारत आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला? विराट कोहली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? आता मित्रांनो ही स्पर्धा झाली आणि त्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बदलण्यात आले आणि जुलै महिन्यापासून गौतम गंभीर हे भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. महिला क्रिकेट संघाचे कोण आहेत हे देखील लक्षात ठेवा. आणि रिसेंटली फुटबॉल संघाचे प्रशिक्षक देखील बदलले आहेत, ते देखील लक्षात ठेवा, ते देखील वाचून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ एकूण किती आहेत? आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण किती जागा आहेत? 48. म्हणजे मतदारसंघ किती असतील? 48. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, यावरून लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? 288. ठीक आहे, 288. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, या 48 मतदारसंघामध्ये 48 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 6 मतदारसंघ कशाचे आहेत? विधानसभेचे आहेत. ठीक आहे. मग काय काय लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? 48. विधानसभेचे किती? 288. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? प्रश्न आला त्यावेळी कोण होते? रमेश बैस होते. त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांची जागा घेतली होती. आता रमेश बैस यांची जागा कोणी घेतलेली आहे? CP राधाकृष्णन यांनी घेतली आहे. ठीक आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? CP राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 10. गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा डॅश डॅश नदीने निश्चित केली आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवा, जर महाराष्ट्राची पूर्व सीमा विचारलं तर काय सांगणार? महाराष्ट्राची पूर्व सीमा आहे ती इंद्रावती नदीनं निश्चित केलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची जी पूर्व सीमा आहे ती कोणती नदी बनवते? इंद्रावती नदी बनवते. ठीक आहे. महाराष्ट्राची पूर्व सीमा म्हणजेच गडचिरोली जिल्ह्याची देखील पूर्व सीमा कोणती नदी? इंद्रावती नदी. आणि त्या जिल्ह्याची पश्चिम सीमा कोणती नदी बनवते? मग वैनगंगा नदी बनवते. आणि पुढे ही नदी आहे ती सिरोंचा येथे गोदावरी नदीला मिळते आणि गोदावरी नदी आहे ती गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा बनवते. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी? पर्याय 3 गोदावरी. सिरोंचा पासून पुढे दक्षिणेला असणारी नदी कोणती आहे? गोदावरी नदी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. चपराळा अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? आता मित्रांनो पहा, चपराळा अभयारण्य कुठे आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि गडचिरोलीतील मूलचेरा आणि चारमोशी या 2 तालुक्यामध्ये ते पसरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये कोणता आलेला आहे? चारमोशी आलेला आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. चारमोशी नसेल तर कोणता असेल? मूलचेरा असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, 1986 ला याला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. चपराळा 1986 लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. वैरागड किल्ला कोणत्या राजाने बांधला? मित्रांनो, वैरागड किल्ला आहे तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी मानलं जातं की गोंड राजा विराट याचं साम्राज्य होतं, याची ती राजधानी होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वैरागड किल्ला कोणी बांधला? गोंड राजांनी बांधला. ठीक आहे. राजाचं नाव काय होतं तर राजा विराट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. टिपागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, टिपागड हे
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या तालुक्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हे प्रश्न का पाहतोय आपण? कारण याच प्रकारे आपल्याला मुंबईसाठी देखील प्रश्न येणार आहेत. मुंबईमध्ये कोणत्या टेकड्या आहेत आणि कोणत्या टेकडीवर कोणतं शहर वसलेलं आहे किंवा कोणती टेकडी कोणत्या शहराच्या अधीन येते. ठीक आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये काही नद्या आहेत, जसं की मिठी नदी, दहिसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा नदी. त्याचबरोबर काही तलाव आहेत. कोणकोणते? तर तुलसी तलाव, विहार तलाव आणि पवई तलाव. असा प्रश्न येईल की या तुलसी तलावामधून कोणत्या नदीचा उगम होतो किंवा पवई तलावामधून कोणत्या नदीचा उगम होतो. तर याविषयी प्रश्न मुंबईसाठी येऊ शकतात. त्याबद्दल माहिती घ्या किंवा या अगोदर आपण त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. भामरागड हे शहर किती नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे? मित्रांनो, भामरागड हे शहर आहे ते 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. कोणत्या कोणत्या? तर इंद्रावती, पर्लकोटा आणि पमूल गौतमी या 3 नद्यांच्या संगमावर भामरागड हे शहर वसलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, 3 नद्या. प्रश्न क्रमांक 15. 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी झाली? 1954 ला. ठीक आहे. पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? सर्वांनी उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर 2024 मध्ये हा पुरस्कार आहे तो 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. कोणत्या कोणत्या 5 व्यक्ती आहेत? तर MS स्वामीनाथन, दुसरे लालकृष्ण अडवाणी, तिसरे PV नरसिंह राव, चौथे कर्पूरी ठाकूर आणि 5वे चौधरी चरण सिंग. मग या 5 पैकी पर्यायामध्ये कोणाचं नाव आलेलं आहे? लालकृष्ण अडवाणी यांचं, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा 5च्या 5 नावं कोणती आहेत? MS स्वामीनाथन, PV नरसिंह राव, लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर आणि चौधरी चरण सिंग. प्रश्न क्रमांक 16. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? आता मित्रांनो, 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे पाहुणे कोण होते? फ्रान्सचे अध्यक्ष कोण? इमॅन्युएल मॅक्रॉन, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? मित्रांनो, 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा कधी पार पडली? तर मित्रांनो, ही स्पर्धा 2022 ची होती आणि 2023 ला चीनमधील हांगझो या ठिकाणी पार पडली होती. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे हांगझो. जर देश विचारला तर कोणता सांगणार? चीन. प्रश्न क्रमांक 18. यावर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय? आता मित्रांनो, 2024च्या मे मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये रेमल नावाचं चक्रीवादळ आलं होतं. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मग आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे? कारण सध्या या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एक चक्रीवादळ आलेलं आहे. ते सुरुवातीला चीनच्या समुद्रामध्ये निर्माण झालं, चीनच्या महासागरामध्ये निर्माण झालं आणि पुढे ते बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? तर यागी. तर यासंबंधी प्रश्न कोणता महत्त्वाचा आहे की या चक्रीवादळामुळे म्यानमारचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं कोणती मोहीम, कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर त्याचं नाव आहे ऑपरेशन सद्भाव. लक्षात ठेवा, ऑपरेशन सद्भाव, म्यानमार. चक्रीवादळ कोणतं? यागी. प्रश्न क्रमांक 19. लोकसभा निवडणूक प्रचार खर्च मर्यादा मोठ्या राज्यातील मतदारसंघाकरता किती आहे? आता मित्रांनो, 2024 पासूनच निवडणूक आयोगानं सर्वच राज्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचार खर्चावर मर्यादा घातलेली आहे किंवा ती मर्यादा वाढवलेली आहे. तर मित्रांनो, सध्या जी मोठी राज्य आहेत त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 95 लाख रुपये खर्च करता येतो. आणि ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 2. त्याचबरोबर आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? जर विधानसभा मतदारसंघाबद्दल विचारलं तर मोठ्या राज्याकरता किती? 40 लाख. ठीक आहे. म्हणजे लोकसभा 95 आणि विधानसभा 40 लाख. त्याच ठिकाणी जर मित्रांनो लहान राज्य असेल, जर एखादं गोव्यासारखं लहान राज्य असेल तर त्या ठिकाणी किती? तर लहान राज्यासाठी लोकसभेला 75 लाख रुपये आणि विधानसभेला 28 लाख रुपये इतकी मर्यादा असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, लोकसभा मोठ्या राज्यासाठी 95, लहान राज्यासाठी 75, विधानसभा मोठ्या राज्यासाठी 40 आणि लहान राज्यासाठी 28. प्रश्न क्रमांक 20. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये 2024 ला जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यामध्ये सर्वाधिक मतदान आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर या ठिकाणी झालं होतं. किती? 71.88%. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 गडचिरोली. जर दुसऱ्या क्रमांकाचं ठिकाण विचारलं तर कोल्हापूर. ठीक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? मित्रांनो, जगामध्ये किती महासागर आहेत?
5 कोणते कोणते? पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, त्याचबरोबर अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर आणि एक महासागर. ठीक आहे, असे 5 महासागर आहेत. त्यापैकी सर्वात मोठा कोणता आहे? पॅसिफिक महासागर, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यालाच काय म्हणतात? प्रशांत महासागर असं देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? मित्रांनो, हरितगृह वायू काय करतात? तर पृथ्वीची जी उष्णता आहे, सूर्याची जी किरणं पृथ्वीवर येतात त्यापासून जी उष्णता निर्माण होते तिला आपल्या वातावरणाबाहेर जाऊ देत नाहीत आणि त्यामुळे काय होतं? वातावरणामध्ये उष्णता वाढते. म्हणून यांना काय म्हणतात? हरितगृह वायू म्हणतात. ते कोणते कोणते आहेत? तर कार्बन डायऑक्साईड आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत, त्यासोबतच मिथेन आहे, पाण्याची वाफ आहे, नायट्रस ऑक्साईड आहे. ठीक आहे, मग कोणता नाही या ठिकाणी? हायड्रोजन नाहीये, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही, म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत? मित्रांनो, हडप्पा आणि मोहेंजोदडो सुरुवातीला भारतामध्ये होती, पण सध्या ते कुठे आहेत? पाकिस्तानमध्ये आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. यामधील शहरं विचारली जाऊ शकतात, त्याबद्दल माहिती घ्या. किंवा या अगोदर आपण केलेल्या व्हिडिओमध्ये तसेच तलाठी भरती सिरीजच्या व्हिडिओमध्ये देखील याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि या संबंधीचे सराव प्रश्न आपल्याला दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 24, दक्षिणेत वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. मित्रांनो, नाव काय यांचं? महात्मा बसवेश्वर किंवा बसवण्णा या नावाने त्यांना ओळखलं जातं. यांनी दक्षिणेमध्ये वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना केली. हा काय आहे? तर लिंगायत संप्रदायाचा एक उपपंथ आहे. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कोणी केली? मित्रांनो, रुक्मिणी स्वयंवर लक्षात ठेवा कोणाचा आहे? संत एकनाथ. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 मध्ये कुठे केला? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927च्या मार्चमध्ये 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी असलेल्या चौदार तळ्याच्या काठावर अस्पृश्यांना त्याचं पाणी पिता यावं यासाठी सत्याग्रह केला होता. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 चौदार तळे महाड. त्यानंतर मित्रांनो, काळाराम मंदिर सत्याग्रह देखील त्यांनी केला होता. कधी केला होता? पण 1930 ला केला होता, 2 मार्च 1930 ला. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला कोणता? चौदार तळे. प्रश्न क्रमांक 27, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? आता मित्रांनो, 10 रुपये, 5 रुपये, 20, 50, 100, 200 आणि 500 या सर्व नोटांवर या सर्व नोटा कोण जारी करतं? या सर्व नोटा जारी करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यामुळे या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सही असते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर मित्रांनो 1 रुपयाची नोट विचारलं तर मित्रांनो ही आहे ती भारत सरकारच्या वित्त सचिवालयाकडून जारी केली जाते आणि त्यामुळे यावर वित्त सचिवाची सही असते. ठीक आहे, फक्त 1 रुपयाची नोट अशी असेल ज्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सही नसेल तर कोणाची असेल? वित्त सचिवाची. इतर सर्व नोटांवर कोणाची असेल? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची. प्रश्न क्रमांक 28, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? आता मित्रांनो, भारत आणि शेजारील देश यांच्यामध्ये जी बाउंड्री आहे, जे बॉर्डर आहे, त्या रेषांना काही नावं देण्यात आलेली आहेत. ते काय देण्यात आलेले आहेत? तर या ठिकाणी पहा, चीन सोबत भारत एक सीमा बनवतो आणि या ठिकाणी 1914 ला सर हेनरी मॅकमोहन यांनी या ठिकाणी भारत आणि चीनची सीमा निर्देशित केली होती. म्हणून या सीमेला हेनरी मॅकमोहन यांचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून या सीमेचं नाव काय? तर मॅकमोहन लाईन. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, रेड क्लिफ लाईन आहे ती आधीचा पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश आणि भारत यांच्यामधील सीमारेषा आहे. ड्युरंट रेषा आहे ती सुरुवातीचा भारत आणि अफगाणिस्तान आणि आताचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय विचारलं? जर रेड क्लिफ लाईन भारत आणि बांगलादेश, ड्युरंट लाईन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? आता मित्रांनो, जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली ती कुठे झाली? इंग्लंडमध्ये झाली आणि त्या ठिकाणी इंग्लंडमधील मँचेस्टर या शहरामध्ये कापड उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याच धर्तीवर भारतामध्ये ज्या ठिकाणी कापड उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला त्याला भारताचं मँचेस्टर म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये कापड उद्योग ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला त्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हणतात. तर या ठिकाणी पहा, भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वाधिक कापड उद्योग चालतो? तर अहमदाबाद. म्हणून अहमदाबादला काय म्हणतात?
भारताचं मँचेस्टर. आणि महाराष्ट्रामध्ये कुठे चालतो? इचलकरंजीला. आणि त्यामुळे इचलकरंजीला काय म्हणतात? महाराष्ट्राचं मँचेस्टर. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 इचलकरंजी, महाराष्ट्राचं मँचेस्टर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? आता मित्रांनो, इस्रायल हा लेबनॉनवर सारखा आक्रमण करत असतो आणि त्यासाठीच इराणच्या सपोर्टनं लेबनॉनमध्ये एक राजकीय पक्ष आणि दहशतवादी संघटना हिजबुल्लाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? हिजबुल्ला कुठे चालते? कोणत्या देशामध्ये आहे? तर लेबनॉनमध्ये आहे. कोणत्या देशाच्या सपोर्टने सुरू करण्यात आली? तर इराणच्या सपोर्टने सुरू करण्यात आली. आणि कोणत्या देशाविरोधात ती कार्य करते? तर इस्रायल विरोधात कार्य करते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? मित्रांनो, हरिजन हे साप्ताहिक आहे ते 1933 ला महात्मा गांधी यांनी सुरू केलं होतं. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्या अगोदर 1932 ला त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 32, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? आता मित्रांनो, आपल्याला माहित असेल की संसदेचं एक सभागृह असं आहे जे कधीही बरखास्त होत नाही, ते कायमस्वरूपी असतं. ते कोणतं आहे? तर राज्यसभा. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? तर राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. ठीक आहे. परंतु राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? 6 वर्षांचा असतो. आणि त्यापैकी पहा, राज्यसभेमध्ये सध्या किती सभासद असतात? 250. आणि या 250 पैकी 1/3 सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? मित्रांनो, सत्यमेव जयते हे काय? तर भारताचं घोषवाक्य आहे, जे कुठे आहे? तर भारताच्या राजमुद्रेच्या खाली लिहिलेलं आहे. ते कुठून घेतलं? तर मुंडक उपनिषदामधून घेतलेलं आहे. उपनिषद आहे त्यापैकी एक आहे मुंडक, त्याच्यामधून हे घेण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, डॅश डॅश हे भारताचे क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. मित्रांनो, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं? गोवा. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि सर्वात मोठं विचारलं तर राजस्थान, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. मित्रांनो, मतदारांच्या बोटावर जी शाई लावली जाते त्यामुळे काय होतं? तर बोटाला रंग येतो आणि तो लवकर जात नाही. त्यामध्ये काय असतं? तर सिल्वर नायट्रेट असतं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि यामुळे काय होतं? तर UV लाईटच्या संपर्कात आल्यामुळे ते काय करतं? तर एक विशिष्ट रंग घेतं आणि तो रंग लवकर जात नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? आता मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची, मुख्य न्यायाधीशांची म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. ठीक आहे. त्यासाठी एक समिती असते, ती समिती राष्ट्रपतींना शिफारस करते आणि राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. कोणाच्या सल्ल्याने करतात? तर सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात. त्याचबरोबर राज्याची जी उच्च न्यायालय आहेत त्यांचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपतीच करतात. आणि कोणाच्या सल्ल्याने करतात? तर सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात. त्याचबरोबर राज्यातील उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती ही देखील राष्ट्रपतीच करतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1 मे 1962 ला महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, जालना शहरास घाणेवाडी तलावातून तसेच अंबड आणि जालना शहरांना शहागड येथून डॅश डॅश नदीचे पाणी पुरवले जाते. आता मित्रांनो, हा प्रश्न आहे जालना जिल्ह्याबद्दल, परंतु आपण काय घेतला? तर मुंबईसाठी हा देखील उपयोगी पडेल. कारण मुंबईमध्ये काही नद्या आहेत ज्या नद्यांचं पाणी मुंबईला पुरवलं जातं आणि त्या नद्या ज्या तलावातून उगम पावतात त्या तलावातील पाणी त्या मुंबईमध्ये पुरवलं जातं. त्यामुळे त्या तलावांची नावं आणि नद्यांची नावं आपल्याला माहित असली पाहिजेत. त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे आणि त्याबद्दल माहिती आपण मुंबई स्पेशल व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी घाणेवाडी तलाव आहे म्हणजे घाणेवाडी धरण आहे या ठिकाणी कुंडलिका नदीचं पाणी असतं. त्याचबरोबर शहागड हा बंधारा आहे तो गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ज्यावेळी घाणेवाडी तलावातील पाणी आटतं त्यावेळी शहागड येथील बंधाऱ्यातून गोदावरी नदीचं पाणी
जालना आणि अंबड शहरांना पुरवलं जातं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे, गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 39, भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत? मित्रांनो, भारताचे वाणिज्य म्हणजे काय, तर कॉमर्स मिनिस्टर कोण आहेत, तर पियुष गोयल आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या प्रकारे कृषी मंत्री, गृहमंत्री आणि इतर महत्वाची खाती आपल्याला माहित असली पाहिजेत. प्रश्न क्रमांक 40, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्क मध्ये आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर विचारलं गेलं की संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य देश किती आहेत, तर किती, 193. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41, 2024 सालच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत? आता मित्रांनो, होऊन गेलेल्या आहेत. कुठे झाल्या? फ्रान्स मधील पॅरिस या ठिकाणी, म्हणजे पर्याय 3 फ्रान्स हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, जर विचारलं की 2028 चे कुठे होणार आहेत किंवा 2032 चे कुठे होणार आहेत, तर काय सांगणार, तर 2028 चे कुठे होणार आहेत, तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी. देश कोणता? अमेरिका. शहर कोणतं? लॉस एंजेलिस. जर 2032 चं विचारलं तर 2032 साठी देश ऑस्ट्रेलिया आणि शहर कोणतं? ब्रिस्बेन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणते व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाहीत? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, बोर कुठे आलं? वर्धा आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये आलं. ठीक आहे. मेळघाट कुठे आलं? तर मेळघाट आलं अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि पेंच कुठे आलं? नागपूर जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, बोर, मेळघाट आणि कुठे, पेंच कुठे आहेत? महाराष्ट्रात आहेत. तर बांधवगड कुठे आहे? बांधवगड आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे पर्याय 2, बांधवगड हे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र अभयारण्य नाही. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे काय, तर CID. महाराष्ट्र CIDचं मुख्यालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर विचारलं की महाराष्ट्रामध्ये CIDची स्थापना कधी झाली होती, तर काय सांगणार, 1905 साली महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी CIDची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 44, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, ऑपरेशन मुस्कान कशा संबंधित आहे, तर हरवलेली मुलं मुली आहेत त्यांना शोधून त्यांच्या घरी पोहोचवण्यासंबंधी हे ऑपरेशन आहे. आणि याची सुरुवात कधी झाली होती, तर 2014 याची सुरुवात झाली होती. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेणे यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 45, भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSS चा लॉंग फॉर्म काय आहे? आता मित्रांनो, 1 जुलै 2024 पासून 3 नवे कायदे भारतामध्ये लागू झाले आणि जुने 3 कायदे रद्द झाले. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा 1971 या जागी नवीन कायदा आलेला आहे BNSS, म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर विचारलं की भारतीय दंड संहिते जागी कोणता कायदा आला, तर काय सांगणार, भारतीय न्याय संहिता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, सौताडा धबधबा बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, सौताडा धबधबा आहे तो बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये विंचरणा या नदीवर आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तालुका पाटोदा आणि नदी कोणती? विंचरणा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग एकूण 10 जिल्ह्यांना जोडतो. कोणते 10 जिल्हे आहेत त्यामध्ये, तर नागपूर पासून सुरू होतो. नागपूर, वर्धा, अमरावती, नाशिक, बुलढाणा, जालना, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या 10 जिल्ह्यांना हा समृद्धी महामार्ग जोडतो. मग या ठिकाणी पहा कोणता आलेला आहे, नाशिक आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, भंडारा नाहीये, म्हणजे पर्याय 3 भंडारा हे आपलं उत्तर असणार आहे. समृद्धी महामार्ग आहे तो भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यातून जात नाही, कारण सुरुवात कुठे होते, नागपूरमध्ये होते. या ठिकाणी नागपूर असेल तर भंडारा आणि गोंदिया नागपूरच्या पूर्वेला आहेत, त्यामुळे यामध्ये समृद्धी महामार्ग जात नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? आता मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि त्या जोडणारे ठिकाण आपल्याला माहित असली पाहिजेत. जसं की पुणे सातारा कोणता घाट आहे? पुणे सातारा खंबाटकी घाट आहे. त्याचबरोबर आणखी कोणता आहे, तर कात्रजचा घाट आहे. त्याचबरोबर सांगली कोल्हापूर घाट नाहीये. ठीक आहे. कराड चिपळूण कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. कुंभार्ली घाट आहे तो कराड आणि चिपळूण या 2 शहरांना जोडतो. जर विचारलं की जिल्हे कोणते, तर कुंभार्ली घाट आहे तो सातारा आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडतो. ठीक आहे. त्याचबरोबर कोल्हापूर पणजी फोंडा घाट, सावंतवाडी बेळगाव आंबोली घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट, तसेच नाशिक मुंबई
स्थळघाट किंवा कसारा घाट, पुणे मुंबई बोर घाट आणि पुणे बारामती दिवा घाट इत्यादी घाट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 49, ड्युरंड रेषा या दोन देशातील सरहद्द दर्शवते. थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं आपण, काय पाहिलं होतं, ड्युरंड रेषा आहे ती अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी कोणत्या प्रदेशाला संबोधले जाते. आता मित्रांनो कथा काय या ठिकाणी, तर परशुरामानं आपल्या धनुष्यानं बाण मारल्यामुळे समुद्र पाठीमागे सरकला होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी जमीन निर्माण झाली होती किंवा जमीन दिसू लागली होती. त्या जमिनीला सध्या काय म्हटलं जातंय, तर कोकण म्हटलं जातंय. कोकण, मलबार, गोवा हे जे किनारे आहेत ते परशुरामाची भूमी म्हणून ओळखले जातात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1 कोकण हा परशुरामाची भूमी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. तर मित्रांनो ज्यांनी कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्या सर्वांसाठी हा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे. 288, 40, 78, 67. ज्यांना कोणाला याचं उत्तर येतं त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करून उत्तर द्या. तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणी जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम कशावरही शेअर करू शकता. सर्वांना याचा फायदा होऊ दे. तसेच जर तुम्ही पोलीस भरतीची आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर व्हिडिओ मार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल वर सेट करा. भेटूया या सीरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.